हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही सगळेजण? बघा, आज परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मिनल अद्वैत तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज मी ही नेसलेली साडी आहे ना, ही आहे भागलपुरी सिल्क साडी. भागलपुरी सिल्क साडी ही अशी काळी आणि बेज अशा कॉम्बिनेशनमध्ये साडी आहे. फिरता रंग ह्याचा, हे पहा, जर तुम्हाला दिसत असेल तर. त्यामुळे त्याच्यात दोन रंग आहे, दोन रंगी अशी साडी आहे. त्याच्यावरच हे ब्लाऊज आहे. गळ्यातलं जे आहे ते माझ्या वहिनीने, प्रणवतीने मला दिलेलं आहे. त्याच्यावरती मॅचिंग झालं म्हणून मी घातलेलं आहे. आणि त्याला टस्सर साडीवर का, टस्सर सिल्क साडी आहे. भागलपुरी टस्सर सिल्क साडी आहे ही. आणि पूर्ण टस्सर सिल्कची अशी साडी आहे. प्लेन आहे, ब्लॅक आहे. विषय पण जरा गंभीर आहे म्हणून आज ही साडी नेसली मी. त्याला ही अशी घिचा ह्याचा पदर आहे. पूर्ण पदर जो आहे ना, हा कोशा घिचा या प्रकारातला पदर आहे. हे पहा, अशी सोबर साडी आहे एकदम. या साडीचं एकच हे आहे की याची लेंथ जी आहे ना, ती पूर्ण लेंथ अशी नाहीये. त्यामुळे थोडीशी जरा मला शॉर्ट वाटते, पण दिसते मात्र एकदम ग्रेसफुल. हो की नाही? तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. बाहेर रस्त्यावरचे आवाज येत असतील तर त्याच्यासाठी सॉरी. तर हे पहा, ही अशी दिसते. तर अशी ही भागलपुरी टस्सर सिल्क साडी आहे. तर चलो व्हिडिओ सुरू करते. हे आजचा आपला विषय गंभीर आहे. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. बखर एका साडीची मध्ये मी नेहमी वेगवेगळ्या साड्यांची माहिती देत असते. ह्या भागलपुरी सिल्क साडीची माहिती पण मी दिलेली आहे, तर लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. चलो तो शुरू करते हे आज का टॉपिक. तुम्हाला माहिती आहे, मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला आवडतं. मला वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट पाहायला आवडतं. मी नुकताच एक चित्रपट पाहिलेला आहे. चित्रपटाचं नाव आहे साबरमती रिपोर्ट. साबरमती रिपोर्ट हा पिक्चर मागच्या 2024मध्ये रिलीज झालेला होता, पण हा थिएटरमधनं फार काही हे झालं नाही, चालला नाही असं म्हणता येईल. पण तो आता Zee5 या ॲपवरती अवेलेबल आहे. तर मी Zee5वरती हा पिक्चर पाहिला. साबरमती रिपोर्ट या चित्रपटाचे कलाकार पहिल्यांदा सांगून टाकते. विक्रांत मेसी आहे, रिद्धी डोगरा आहे आणि राशी खन्ना आहे. हे महत्त्वाचे. आणि बरखा सिंग हे महत्त्वाचे कलाकार मला यातले माहिती आहेत. त्यात विक्रांत मेसी आहे आणि त्याच्या बऱ्याच काय म्हणतात ना, ह्याच्यामधला चित्रपट आहे हा, ज्याच्याबद्दल त्याला खूप जास्त आशा होती असा चित्रपट आहे. चित्रपट जो आहे तो गंभीर विषयावरती आहे. चित्रपटाचा विषय जो आहे, म्हणजे जो विषय आहे तो बऱ्याच वेळेला टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स म्हणजे एकता कपूरच्या प्रोडक्शनचा चित्रपट आहे आणि धीरज सरीन यांनी ह्याचं डायरेक्शन केलेलं आहे. नक्की मला हे नाव माहिती नाही आहे, कारण 2 डायरेक्टर आहेत. चंदेल असं एक नाव होतं आणि हे एक आहे. तर ह्या चित्रपटाचं डायरेक्शन असं झालेलं आहे. तर चित्रपट जो आहे ना, तो गंभीर विषयावरती आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, 27 फेब्रुवारी 2002 हा इतिहासामधला अतिशय काळा दिवस. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल म्हणून सांगते. तर 27 फेब्रुवारी 2002 या दिवशी गोध्रा हत्याकांड झालं. त्याविषयीच हा चित्रपट बोलतो. या चित्रपटामध्ये हा जो आहे ना, ह्याचं नाव आहे करण नाही, समर काहीतरी कुमार. त्यांनी ते कॅरेक्टर जे घेतलेलं आहे तो समर कुमार जो आहे, तर तो एक हिंदी मीडियमवाला, हिंदी बोलणारा, हिंदी भाषिक असा कॅमेरामन आहे. आणि एक जी ही आहे, तर त्याला अशी एक ऑपॉर्च्युनिटी मिळते, म्हणजे ग्राउंड झिरोवरती, म्हणजे थोडक्यात गोध्रा या ठिकाणी जाऊन आणि रिपोर्टिंग करण्याची त्याला संधी मिळते. कुणाबरोबर? तर एक मालविका म्हणून हे आहे, इंग्लिश चॅनलची IBT न्यूज म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे. त्या IBT न्यूजची अँकर आहे मालविका. तिच्याबरोबर तो कव्हर करण्यासाठी, ही न्यूज कव्हर करण्यासाठी म्हणून जातो.
आणि तिथे गेल्यावरती त्याला काय दिसतं आणि हे सगळे न्यूज चॅनलवाले म्हणजे तेव्हा न्यूज चॅनलचं इतकं पेव फुटलेलं नव्हतं आणि इतकं रियालिटी असं दाखवलं जात नव्हतं. तर तो हा काळ आहे आणि त्याच्यामध्ये ती मालविका जी आहे तिथे जाऊन आणि ते जेव्हा बघतात, ती रियालिटी बघतात, तेव्हा त्या काळचं जे सरकार आहे आणि त्याच्याबद्दलचं सगळं जर शंका घेण्यासाठी जी जागा असते, तर त्याच्यामध्ये ती इंग्लिशमध्ये रिपोर्टिंग करत असते मालविका आणि त्याला आपल्या ह्याच्याबद्दलचा हिंदी भाषेबद्दलचा कॉम्प्लेक्स असतो. म्हणजे त्याला इंग्लिशबद्दलचा कॉम्प्लेक्स असतो की आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही आणि त्यामुळे तो स्वतःला कमी समजत असतो आणि मग तो ते रिपोर्टिंग करायला जेव्हा जातो तेव्हा ती जे ते बोलत असते तर त्याच्यामध्ये हे सगळं डोळ्यांनी सत्य दिसत असतं की त्या ज्या 2 बोगी आहे 6 आणि 7 नंबरच्या काहीतरी बोगीज होत्या त्या, तर त्या ज्या बोगी आहे तर त्या बोगी ज्या आहेत त्या लॉक आहेत, आतमध्ये लोक जळालेले आहेत बरेच. त्याच्यामध्ये ना 59 लोक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले ह्या सगळ्या हत्याकांडामध्ये आणि ह्या सगळ्या दुर्घटनेमध्ये. तर ही दुर्घटना आहे, हा ॲक्सिडेंट आहे असं ती टी व्हीवरती सांगते आणि तो नाही नाही म्हणत राहतो कारण त्याला डोळ्यांनी जे दिसत असतं ते वेगळं दिसत असतं आणि तिचं जे सांगणं असतं, कारण हे सगळे जे असतात ना हे लागेबांधे असतात. राजकीय हितसंबंध या न्यूज चॅनल्स आणि हे जे सगळे मोठे मोठे पत्रकार असतात यांच्यामध्ये गुंतलेले असतात हे सगळेजण आणि त्यामुळे जे सत्य आहे ना ते समोर आणलं जात नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही असं तो म्हणतो. तर हे अगदी बरोबर आहे. सत्य हे परेशान होऊ शकतं म्हणजे हे होऊ शकतं, त्रास होऊ शकतो, पण ते पराजित होऊ शकत नाही कारण सत्य हे कधी ना कधी बाहेर येणारच असतं. आणि ती जाते अहमदाबादला, काहीतरी रिपोर्टिंग करायचं असतं तिला म्हणून ती जाते आणि तिथे त्याच्यानंतर त्याला जे दिसतं त्याचं तो एक टेप तयार करतो आणि तो कॅमेरामनच असतो ना आणि तो टेप तिची टेप आणून देतो दिल्लीच्या त्यांच्या IBTच्या ऑफिसमध्ये आणि त्याच्याबरोबर स्वतःची पण टेप देतो. तो जाऊन हॉस्पिटलमध्ये जे लोक जखमी झालेले आहेत, ज्यांचे आईवडील ज्या मुलांचे गेलेले आहेत त्या मुलांचे वगैरे सगळे असे व्हिडिओ तो तयार करतो आणि अशी तो टेप तयार करतो आणि ती ते ऑफिसमध्ये आणून देतो आणि तिची टेप देतो आणि सांगतो की त्याच्याबरोबर माझी पण टेप बघा. आणि जेव्हा न्यूज झळकाय लागतात टी व्हीवरती तेव्हा फक्त तिची न्यूज दाखवली जाते ज्याच्यामध्ये ती दुर्घटना आहे, हा ॲक्सिडेंट आहे असं जाहीर करते, पण त्याची जी टेप असते ते वेगळंच सांगत असते. तर असं तो हे करतो आणि मग तो येऊन आणि त्याचे जे सिनियर्स असतात म्हणजे ती आणि ती सगळी जी सक्सेस पार्टी आहे की आपलं ट्रेंडिंग न्यूज झाली, आपला TRP वाढला म्हणून वगैरे सगळी अशी सक्सेस पार्टी चाललेली असते ऑफिसमध्ये, तेव्हा तो येतो आणि जाब विचारतो सगळ्या त्याच्या सुपिरियर ऑफिसर्सला की माझा टेप का नाही चालवला, माझा टेप वेगळं काहीतरी सांगत होता. आणि अशा वेळेला त्याला त्या ऑफिसमधनं धक्के मारत बाहेर काढण्यात येतं आणि तो तिथे जे मिश्राजी असतात त्यांना सांगतो, मिश्राजी तुमच्याकडे माझा टेप सुरक्षित आहे, मला माहिती आहे तुम्ही तो सेफ ठेवला असेल. मिश्राजी काहीच बोलत नाहीत. तर अशा वेळेला तो अतिशय डिप्रेशनमध्ये जातो, दारूच्या आहारी जातो कारण त्याची गर्लफ्रेंड पण त्याच्या हातातनं निघून जाते आणि हे पण असं हे झालेलं असतं. गर्लफ्रेंडचं पात्र बरखा सिंगने केलेलं आहे. बरखा सिंग ही एक हे आहे, यूट्यूबर आहे आणि ती सिरियल्समध्ये वेब सिरीजमध्ये पण काम करते. विषय असा की तो दारूच्या आहारी जातो आणि अशा वेळेला तो खूप डिप्रेशनमध्ये जातो कारण त्याच्याकडे नोकरी पण नाही, छोकरी पण नाही, अशी त्याची पंचायत होऊन बसते. आणि 5 वर्षांनी परत एकदा सरकार जेव्हा बदललेलं असतं, आपल्याला माहिती असेल की गुजरातमध्ये मोदी सरकार आलं आणि मग परत एकदा हे शोधायचं ठरतं
आणि मग तिच्याकडे मालविकाकडेच परत एकदा ते सगळ्या रिपोर्टिंगची जबाबदारी येते. तेव्हा एक नवीन होतकरू अशी मुलगी येते तिथे, नवीन चार्म येतो आणि ती असते राशी खन्ना आणि तिच्यावरती ही जबाबदारी टाकली जाते की साबरमती रिपोर्ट्स तू गोळा कर आणि त्याच्यावरती ही सगळी माहिती आपल्याला हे करायची आहे. कारण आत्तापर्यंत आपण रेल्वे ऑफिशियल्सला याच्यामध्ये जबाबदार धरलेलं होतं, आता आपल्याला दुसऱ्यांना जबाबदार धरायचं आहे, कारण सरकारला जबाबदार धरायचं आहे असं ठरवण्यात येतं आणि म्हणून मग तिच्याकडे ते सोपवण्यात येतं. आणि ती जेव्हा सगळं सर्च करते तर तिला फारसं काही समोर येतच नाही, कारण न्यूजमध्ये ती दुर्घटना म्हणून जाहीर केलेली असते. मग अशा वेळेला मग तिला कळतं की अशा अशा समर कुमारने ही न्यूज जाहीर केलेली आहे, म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीचं फुटेज त्याने केलेलं आहे. म्हणून मग ती समर कुमारचा शोध घेते आणि ते दोघं जण या सत्याचा शोध घेतात आणि मग सत्य काय आहे हे समोर आणण्याचा प्रयत्न करतात. तर जेव्हा ती सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यांना जे कळतं की हे जे आहे हा हेतू पुरस्कार केलेला हा कट होता, सुनियोजित हे कट कारस्थान होतं की ते 2च डबे फक्त तिथे ठेवून बाकीची बोगी पूर्ण म्हणजे त्या बोगी फक्त 2 ठेवून आणि बाकीचे पूर्ण रेल्वे पुढे पाठवून देण्यात आली. अशा वेळेला हे सगळे डबे जळत होते, 2 डबे, आणि बाहेरून लॉक केलं गेलेलं होतं लोकांवरती, म्हणजे त्या डब्यांच्या आत काय म्हणतात त्याला रॉकेल फेकून आणि पेट्रोल फेकून आणि ते जाळण्यात आलेलं होतं. तर जेव्हा स्टोच्या भडक्यामध्ये एवढं सगळी मोठी दुर्घटना होऊ शकत नाही आणि 3 दिवस आधी ते एका यज्ञासाठी गेलेले असतात अयोध्येला आणि तिथून परत येतात, त्यात कितीतरी कारसेवकांचा मृत्यू होतो, तर हे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते सत्याचा तपास करतात आणि मग त्यांच्या समोर जे सत्य येतं ते फारच धक्कादायक असतं. काही शांतताप्रिय समाजाने घडवून आणलेला हा सगळा कट असतो, कारण ही अयोध्येची कारसेवा ही या शांतताप्रिय समाजाच्या डोळ्यामध्ये खुपत असते आणि म्हणून एका मौलवीने घडवून आणलेला कट असतो आणि त्याच्यासाठी त्या शांतताप्रिय समाजातलीच एक ती म्हणते, राशी खन्ना म्हणते की चांगले लोक हे नेहमीच कुठेही असतात, दोन्ही समाजांमध्ये, सगळ्याच समाजामध्ये असतात. तर ती अशी मुस्लिम मुलगी ह्या सगळ्यांना मदत करते आणि ती त्यांचा जो धागा असतो, पुराव्याचा धागा असतो, तो जुळवून आणते. तर असा सगळा चित्रपट आहे. आणि मग ती जेव्हा हा रिपोर्ट सादर करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते नाही सांगतात, म्हणजे ही मालविका नाही सांगते राशी खन्नाला. आणि मग अशा वेळेला सत्य हे परेशान होतं पण पराजित नाही. तर अशा वेळेला त्यांनी स्वतंत्र चॅनल काढलेलं आहे समर आणि राशीने, आणि ह्याच्यामध्ये 2017 साली तो रिपोर्टिंग करतो आहे आणि ते सत्य जे आहे त्याची जी व्हिडिओ टेप आहे तो व्हिडिओ टेप दाखवतो आहे आणि तो सगळा सीन पूर्ण उभा राहतो. मला आता हे सांगतानाही अंगावरती काटा येतोय आणि मला कळलंच नाही जेव्हा तो सीन सगळा उभा राहतो आणि एकेकाचे नावं जेव्हा सांगण्यात येतात, माझा आवाज कंठ माझा रुद्ध होतो आहे, कारण हे सांगताना खूप त्रास होतोय, खूप मनामध्ये वाईट वाटतं आहे त्या सगळ्यांच्यासाठी. आणि 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, त्याची आई, त्याचे वडील, 30 वर्षाची आई, 35 वर्षाचे वडील, असे तो एक नावं घेत राहतो आणि रामाचा जयघोष सुरू होतो. श्रीराम जय राम जय जय राम, रामाच्या बद्दलचं भजन सुरू होतं आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं. आणि मला कळलंच नाही मी केव्हा श्रद्धांजलीला उभी राहिले. आणि शाळेमध्ये जशी श्रद्धांजली वाहतो तशी ह्याच्यामध्ये मी श्रद्धांजली वाहिली या सगळ्यांना. कारण ह्या 59 लोकांचे, 59 लोकांचा कुठलाही दोष नव्हता या सगळ्यामध्ये. केवळ ते रामजन्मभूमीहून परत आले हाच काय त्यांचा दोष होता. आणि ते त्या दुर्दैवाने त्या डब्यांमध्ये होत्या, त्या बोगीमध्ये ते लोक होते आणि असे निष्पाप जीव ह्या एका कटकारस्थानाला बळी पडले असं सगळं दिसतं. खूप वाईट वाटलं. पण सत्य हे परेशान होतं पण पराजित नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच. कितीही झाकून ठेवलं तरीही कोंबडं आरवायचं राहत नाही. कितीही तुम्ही नाकारलं
तरीही सत्य हे नेहमी सत्यच असतं. त्यामुळे हा चित्रपट पहा. Zee5वरती अवेलेबल आहे आणि ह्यामध्ये एकच सुखद गोष्ट घडते. जेव्हा राम नाम चाललेलं असतं, भजन चाललेलं असतं, तेव्हा सगळ्यात शेवटी राम जन्मभूमी दाखवण्यात येते आणि रामलल्ला दाखवण्यात येतो. श्रीराम जय राम जय जय राम.